Morning all. Let's start our last unit, recent trading finance. In last week, we were discuss about Indian financial system. Okay, Indian financial system काय आहे त्यामध्ये आपण स्टॉक मार्केट, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, सेबी, क्रेडिट रेटिंग एजन्सी ह्या सगळ्या कॉन्सेप्ट काय केलेले आहेत लर्न केलेले आहेत. त्याच्या पुढचा पार्ट थोडासा हा युनिट नंबर 4 मध्ये आपण लर्न करणार आहोत. सो बघूया काय काय आपल्याला लर्न करायचं आहे. सो म्युच्युअल फंड काय आहे, त्याचबरोबर कमोडिटी मार्केट, डेरिव्हेटिव्ह मार्केट, स्टार्टअप व्हेंचर आणि मायक्रो फायनान्स. ओके, अशा काही कॉन्सेप्ट आपण ह्या युनिट मध्ये लर्न करणार आहोत. सो लेट स्टार्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज म्युच्युअल फंड? एक्सप्लेन इट्स फीचर. म्युच्युअल फंड इट इज पॉप्युलर मेथड ऑफ इन्व्हेस्टिंग मनी. आपल्याला माहिती आहे की आता म्युच्युअल फंड म्हणजे काय हो, तर म्युच्युअल फंड सुद्धा एक इन्व्हेस्टमेंटची पॉप्युलर मेथड आहे असं म्हटलं जातं. सो म्युच्युअल फंड इट इज द पॉप्युलर मेथड ऑफ इन्व्हेस्टिंग मनी अवेलेबल टू व्हर्च्युअली एव्हरीवन टुडेज. इट इज द म्युच्युअल फंड. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की म्युच्युअल फंड काय आहे, तर व्हर्च्युअली इन्व्हेस्टमेंट एक ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण काय करतो, इन्व्हेस्टमेंट करतो विथ द हेल्प ऑफ व्हेरियस पोर्टफोलिओ. ज्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला पोर्टफोलिओ अवेलेबल करून दिले जातात आणि यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. सो म्युच्युअल फंड हॅव बिकम एक्स्ट्रीमली पॉप्युलर ओव्हर द लास्ट 20 इयर्स. जवळजवळ 20 वर्षांपासून म्युच्युअल फंड हा काय आहे, तर खूप पॉप्युलर एक ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंटचा असं म्हटलं जातं. दे आर नो द इंटिग्रल पार्ट ऑफ द फिनान्शियल ऍक्टिव्हिटी ऑफ अ कंट्री. सो इंट्रो मध्ये लक्षात ठेवा, इट इज व्हेरी पॉप्युलर इन्व्हेस्टमेंट मनी. देन इट इज द व्हर्च्युअली मेथड, इन्व्हेस्टमेंट मेथड and extremely popular over the last 20 years. In simple word, mutual fund is a mediator that bring together a group of people and invest their money in stock, bond and other security. सो म्युच्युअल फंड मध्ये बेसिकली काय असतं, तर जसं आपल्याला माहिती आहे की आज आपल्याला थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे. वी कॅन नॉट इझिली इन्व्हेस्ट इन बँक और अदर थिंग. म्हणजे ज्या वेगवेगळ्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, थोडंसं ऑड वाटतं की आज मला काय करायचंय, 50 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत. आपण जातो का बँकेत की मला 50 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत? नाही. बट म्युच्युअल फंड हा एक असा ऑप्शन आहे, ह्या ऑप्शन मध्ये वी कॅन इझिली इन्व्हेस्ट एनी टाइप्स ऑफ लेवल. म्हणजे तुम्हाला 10 रुपयाचा शेअर घ्यायचा असेल तरीही तुम्ही तो काय करू शकता, परचेस करू शकता. ओके, दे 100 रुपयाचा घ्यायचा असेल तरीही काय करू शकता, तुम्ही म्युच्युअल फंड ऑप्शन चॉईस करू शकता. किंवा तुम्हाला 1 लाखची जर एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी सुद्धा म्युच्युअल फंड काय असणार आहे, बेस्ट ऑप्शन आहे. बट मोस्ट ऑफ द टाइम हियर इन्क्लूड द स्मॉल लेवल ऑफ इन्व्हेस्टर. इथे छोटे छोटे इन्व्हेस्टर एकत्र येऊन एक मोठा फंड तयार करतात, विच इज व्हेरी युजफुल फॉर द लार्ज स्केल कंपनी. जसे एखाद्या मोठ्या कंपनीला खूप मोठ्या फायनान्सची गरज आहे आणि ते बँकेकडे गेले किंवा अदर फिनान्शियल इन्स्टिट्यूशन कडे गेले, दे कॅन नॉट इझिली कलेक्ट ह्यूज फायनान्स, राईट. ज्या अदर सोर्सेस आहेत त्याच्यामधून ते इझिली नाही कलेक्ट करू शकत. बट शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड हा असा एक बेस्ट ऑप्शन आहे की कंपनीसाठी सुद्धा आणि इन्व्हेस्टरसाठी सुद्धा दे कॅन इझिली इन्व्हेस्ट and they can easily collect the huge finance. So here said, mutual fund is the mediator that bring together a group of people and invest their money in stock, bond and other security. ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कुठे केली जाते, स्टॉक मध्ये केली जाते, बॉन्ड मध्ये केली जाते आणि अदर सिक्युरिटी मध्ये केली जाते. A mutual fund, it is one of the most viable investment option. Mutual fund is the most viable option for the common man, as it offers an opportunity to invest in a diversified, professionalized, managed basket of security at relatively low cost. So it is a special feature of mutual fund. काय म्हटलं जातं, कारण शेअर मार्केटमध्ये एकाच टाईपच्या सिक्युरिटी आहेत का, नाहीये. तर वेगवेगळ्या सिक्युरिटी आहेत, प्रत्येक सिक्युरिटीमध्ये वेगळ्या टाईपच्या रिस्क आहेत. बट म्युच्युअल फंड हा असा आहे की तुम्हाला ते वेगवेगळे पोर्टफोलिओ काय करतायत तर अवेलेबल करून देत आहेत.
That means we can easily invest our security in various types like a low, high, medium. तुम्हाला इथे ऑप्शन काय केलेले आहेत तर अवेलेबल करून दिलेले आहेत. And invest a diversified प्रोफेशनली मॅनेज बाय बास्केट. ओके, प्रोफेशनली जे बास्केट आहे त्या बास्केटनुसार आपण काय करू शकतो तर इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बेसिकली आपण काय चॉईस करू तर जिथे रिस्क ही कशी आहे लो आहे ऑब्विसली, राईट. सो त्यामुळे काय सांगितलेलं आहे रिलेटिव्हली लो रिस्क आहे अशी सिक्युरिटी आपण काय करू तर चॉईस करू. इंट्रो इन डेफिनेशन जस्ट बघा काय आहे. सेबी म्युच्युअल फंड रेग्युलेशन 1996 डिफाइंड म्युच्युअल फंड as a fund established in the form of trust by the sponsor to raise money through the sale of unit to the public or section of the public under or one or more scheme for investing in security including money market instrument. Okay, सो म्युच्युअल फंड मध्ये बेसिकली काय केलं जातं स्मॉल लेवलची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता इन अ मनी मार्केट. जसं मनी मार्केटमध्ये मनी मार्केटचा स्पेशल इथे उल्लेख का केलेला आहे कारण मनी मार्केटचं एक स्पेशल फीचर काय आहे विद इन द इयर. आपण बघितलं होतं ना मनी मार्केटमध्ये की मनी मार्केटमध्ये तुम्ही एका दिवसासाठी सुद्धा फंड काय करू शकता राईज करू शकता, एका रात्री सुद्धा फंड राईज करू शकता. तर असं नाहीये की फक्त मनी मार्केटमध्ये आपण म्युच्युअल फंडच्या अंडर इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये पण जाऊ शकता बट मनी मार्केट एक स्पेशल फीचर आहे जिथे तुम्ही काय करू शकता तर इन्व्हेस्टमेंट करू शकता. ज्यामध्ये आपण बघितलं होतं की कमर्शियल पेपर आहेत, देन सीडी आहे, सीपी आहे, ट्रेझरी बिल आहे. ओके, जे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला मनी मार्केट काय करतं अवेलेबल करून देतं. देन बट रूल्स रेग्युलेशन म्युच्युअल फंड ऍक्टचे असते. नेक्स्ट हेडिंग द बेनिफिट्स और ऍडव्हान्टेजेस ऑफ म्युच्युअल फंड. फर्स्ट, professional management. Mutual fund are managed by professional person. म्युच्युअल फंड कोणीही मॅनेज करते का नाही, तर म्युच्युअल फंड मॅनेज बाय प्रोफेशनल. फंड मॅनेजर अंडरगो various research work and have better investment management skill which ensure a good return to the investor. They select the security and monitor the performance so as to achieve the market return. जसं आपण सांगितलं की शेअर मार्केटमध्ये सुद्धा ज्या गोष्टी मॅनेज केल्या जायच्या त्या कोणाच्या अंडर मॅनेज केल्या जायच्या. फॉर एक्झाम्पल की मला इन्व्हेस्टमेंट करायची तर मी कोणाच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करेन ब्रोकर, ऑथोराइज ब्रोकर, राईट. म्हणजे ते सुद्धा कोण होते असेच होते का कोणीही ब्रोकर जसे आता आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात जे आपले लँडवाले ब्रोकर असतात असे वाले ब्रोकर आहेत का हे नाही. तर हे ब्रोकर कसे आहेत ऑथोराइज ब्रोकर ज्यांनी प्रॉपर एक्झाम देऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे ब्रोकर काय करतात तर तिथे इन्व्हेस्टमेंटसाठी हेल्प करतात, राईट. सो इथे सुद्धा म्युच्युअल फंड इट इज ऑल्सो पार्ट ऑफ द शेअर मार्केट, राईट. आणि हे सुद्धा मॅनेज करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्रोफेशनल पर्सन कडून काय करावं लागतं तर इन्व्हेस्टमेंट ही करावी लागते. देन नेक्स्ट portfolio diversification. Mutual fund invest in well diversified portfolio of security. What is mean by portfolio? काय सांगितलं होतं ग्रुप्स, सेक्शन ग्रुप्स. अजून काय सांगितलं होतं त्यामध्ये ओके नाही पोर्टफोलिओचं एक्झॅक्टली असं नाही मिनिंग सांगितलं होतं. पोर्टफोलिओ बघा आठवते का हा ग्रुप केला जातो. ओके, जसं आपण सांगितलं मी तुम्हाला कसं काय दिलं होतं हा बॉक्स दिला होता इट इज पोर्टफोलिओ आणि याच्यामध्ये मी काय केले वेगळे वेगळे कप्पे केले असं सांगितलं होतं. हा लो वाला कप्पा आहे, हा मिडल वाला आहे आणि हा हाय वाला आहे. दॅट मीन्स हिअर वी प्रोव्हाइड अ पोर्टफोलिओ फॉर अ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्हाला मी वेगवेगळे कप्पे करून दिले. आता तिथे कप्पे यूज करू नका फक्त की लेबल ग्रुप असं काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेली आहे. दॅट मीन्स वी कॅन इझिली इन्व्हेस्टमेंट ॲज पर अवर कन्व्हिनियन्स. जी तुम्हाला कन्व्हिनियंट आहे किंवा तुम्ही जी रिस्क फेस करू शकाल अशा रिस्क मध्ये तुम्ही काय करताय तर इन्व्हेस्टमेंट करताय.
So mutual fund invest in well diversified portfolio of security. This is turn enable a small investor to reduce the market risk. So intention of portfolio is reduce the market risk for a small investor. जसं आपण म्हणतो की मार्केटमध्ये गेल्यानंतर इन द सेन्स शेअर मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण डिरेक्टली लार्ज स्केलकडे किंवा ज्या सिक्युरिटीमध्ये जास्त रिस्क आहे अशा सिक्युरिटीकडे आपण नाही जाऊ. तर सुरुवातीलाच आपण काय करतो की आधी आपण बघूया बाबा काय आहे नक्की शेअर मार्केट आणि आपण ज्या सिक्युरिटीमध्ये थोडीशी कमी रिस्क आहे अशा सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. दॅट इज वाय म्युच्युअल फंड प्रोव्हाइड portfolio diversification for small investor for the purpose of reduce market risk. ओके, मार्केट रिस्क हे रिड्यूस व्हायला हवी ह्या इंटेन्शनने पोर्टफोलिओ अवेलेबल करून दिला जातो. क्लिअर? नेक्स्ट, लो ट्रान्झॅक्शन कॉस्ट. Due to economic of scale, mutual fund pay lesser transaction cost. These benefits are passed on the investor. जसं आपल्याला जनरली सगळ्यात जर प्रोसेस बघितला तर आपल्याला ते फॉर्म वगैरे फिलअप करणं मोस्टली आपल्याला बिलकुल नाही आवडत की खूप सारे फॉर्म आहेत कोणतेही असू दे. इव्हन तुम्हाला एखादा कॉलेजचा फॉर्म भरायला सांगितला तरी आपल्याला तो आवडत नाही, कारण त्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी काय असतात तर इन्क्लूड केलेल्या असतात. राईट? इव्हन बँकेचा फॉर्म मी आता तुम्हाला दिला आणि सांगितलं की जरा भरा बँकेचा फॉर्म, बऱ्याच स्टुडंटना तो भरता येईल असंही नाही, कारण बऱ्याच गोष्टी त्यामधल्या लक्षात पण येत नाही. सो इथे सुद्धा जे तुम्हाला ऑप्शन दिला जातो त्याची कॉस्ट ही कमी असते, कारण जितका फॉर्म मोठा तितका तो कॉस्टली असणार आहे. त्यामुळे जितकी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे तितकीच काय केली जाते तर इथे विचारली जाते. आधी म्हणजे मी जेव्हा इन्व्हेस्ट केले होते एक 5-6 वर्षापूर्वी त्यावेळी मी 50 पेजेसचा फॉर्म फिलअप केला होता. म्हणजे इतका तो बरीच इन्फॉर्मेशन त्यामध्ये विचारली होती आणि मग तो फॉर्म सबमिट करणं आणि तो ऑथोराइज ब्रोकरच्या अंडर रजिस्टर करणं आणि ते ती प्रोसेस फॉलो करणं नकोच. मग त्याच्यानंतर मी ती पहिली प्रोसेस फॉलो केली, त्याच्यानंतर गेलीच नाही तिकडे. नको, इट्स टू मच बोरिंग. आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस म्युच्युअल फंड शेअर मार्केट शिकवते, बट एक्झॅक्टली काय झालंय त्याचं मी बघत नाही, बाकीचे आमचे म्हणजे मिस्टर वगैरे बघतात. बट बेस्ट ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण छोटे छोटे काय करू शकतो इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सॉरी. नेक्स्ट, लिक्विडिटी. So investor is able to sell mutual fund unit held by him very easily and quickly. Obviously. आता जिथे शेअर मार्केट आहे तिथे लिक्विडेशनचा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतो. दॅट मीन्स वी कॅन इझिली कन्वर्ट अवर सिक्युरिटी इनटू कॅश. ओके, आपण कॅश मध्ये इझिली काय करू शकतो सिक्युरिटीचं कन्वर्जन करू शकतो. सो व्हेरी इझिली अँड क्विकली. नेक्स्ट, चॉईस ऑफ स्कीम. Mutual fund provide investor with various scheme with different investment objective. So investor have the option of investing in scheme having correlation between their investment objective and their own financial goals. म्हणजे तर इथे तुम्हाला जी चॉईस ऑफ स्कीम आहेत किंवा चॉईस ऑफ ऑप्शन आहेत इट इज रिलेटिंग टू पिरियड. ओके, की तुम्हाला किती पिरियड साठी काय करायचं आहे इन्व्हेस्टमेंट करायची आहे हा एक तुम्हाला ऑप्शन अवेलेबल करून दिलेला आहे. त्याचबरोबर कोणत्या रिस्क मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे हा सुद्धा एक ऑप्शन काय केलेला आहे तर अवेलेबल करून दिलेला आहे. दॅट मीन्स म्युच्युअल फंड प्रोव्हाइड व्हेरियस स्कीम और व्हेरियस ऑप्शन टू द इन्व्हेस्टर सच ॲज शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म अँड हाय रिस्क, मीडियम रिस्क आणि लो रिस्क. ओके, हे तुम्ही ऑप्शन त्यांना अवेलेबल करून देते. नेक्स्ट, ट्रान्सपरन्सी. म्युच्युअल फंड प्रोव्हाइड इन्व्हेस्टर विथ अपडेट इन्फॉर्मेशन. ट्रान्सपरन्सी कशी असेल की जिथे म्युच्युअल फंड तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं अपडेशन देणार आहे की तुमच्या सिक्युरिटीची प्राइस किती वाढलेली आहे, किती कमी झालेली आहे ही इन्फॉर्मेशन देईल. Then pertaining to the market and the scheme. So all material facts are disclosed to the investor as required by the regulator. Regulator म्हणजे कोणता? गॅसवाला नव्हे. हा जो रेग्युलेटर आहे दॅट मीन्स रूल्स रेग्युलेशन. कोणाचे रूल्स रेग्युलेशन आहे तिथे? सेबी. बट त्याचबरोबर त्याला म्युच्युअल फंड ऍक्ट असं सुद्धा म्हटलेलं आहे. जेव्हा म्युच्युअल फंड साठी काही
गायडन्स आणि थोड्याशा ऍडिशनल त्यामध्ये ऍड केलेले आहेत. म्हणून म्युच्युअल फंड ऍक्ट आपण बघितलेला आहे. बघा बघा तो किती आहे म्युच्युअल फंड ऍक्ट 1966 96 आहे राईट. आणि सेबीचा वेगळा ऍक्ट आहे. किती आहे तो सेबीचा ऍक्ट 88. इस्टॅब्लिश कधी झाली 80. सेबी इस्टॅब्लिश 92 ला आहे ना इस्टॅब्लिशमेंट. देन इम्प्लिमेंटेशन ऍक्ट वेगळा आहे लक्षात ठेवा. ठीक आहे एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट असतात पॉइंट. चला ट्रान्सपरन्सी मध्ये काय सांगतोय आपण जे रेग्युलेटर आहे किंवा जे रेग्युलेशन आहेत यामध्ये ट्रान्सपरन्सी असते. नेक्स्ट फ्लेक्सिबिलिटी. Investor also benefit from the convenience and flexible offered by the mutual fund. So investor can switch their holding from the debt scheme to the equity to an equity scheme and vice versa. म्हणजेच काय सपोज आज मी काय घेतलेली आहे एक इक्विटी परचेस केलेली आहे. मी ठरवू शकते की ती होल्ड करायची की सेल करायची. ठीक आहे दॅट मीन्स फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला जास्त बघायला मिळते. असं नाही की आज तुम्ही इक्विटी घेतली म्हणजे उद्याही तुम्हाला इक्विटीज परचेस करायला लागेल. नो वी कॅन इझिली परचेस इक्विटी बॉन्ड राईट. म्हणजे जे काही तुम्हाला ऑप्शन आहे ते कोणतेही ऑप्शन तुम्ही काय करू शकता चॉईस करू शकता. आज इक्विटी घेतली मी ती इक्विटी सोल्ड करेल असं ऑप्शन नाहीये की आज इक्विटी घेतली उद्या बॉन्ड सेल करेल. लक्षात येते इक्विटी घेतली म्हणजे इक्विटी सोल्ड करायला लागेल. उद्या आपण बॉन्ड परचेस करून बॉन्ड सोल्ड करू शकतो. दॅट मीन्स फ्लेक्झिबिलिटी इन ट्रान्झॅक्शन. So option of systematic or regulator intervals investment and withdrawal is also offered to the investor in most open-ended scheme. Obviously open-ended scheme म्हणजे काय हो तर ज्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट मिळणार आहे ती सिक्युरिटी तुम्ही काय कराल तर बाय कराल. ज्या सिक्युरिटी मध्ये इंटरेस्ट कमी आहे ती सिक्युरिटी तुम्ही सोल्ड करून टाका. कारण याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी फ्लक्च्युएशन खूप सारं तुम्हाला बघायला मिळतं. कधीही सिक्युरिटीची प्राइस इन्क्रीज होते कधीही सिक्युरिटीची प्राइस काय होते तर डिक्रीज होत असते. दॅट्स राईट. नेक्स्ट सेफ्टी. म्युच्युअल फंडचा टॅगलाईन माहिती आहे का तुम्हाला कोणाला? आता पॉप्युलर आहे ना ऍड मध्ये त्याचे टॅगलाईन यूज करतात. सही है माहिती आहे ना ऍड आता असतात म्युच्युअल फंडच्या बरेच. सही है म्हणजेच इन्व्हेस्टमेंट कराल डेफिनेटली तुम्हाला तिथे सिक्युरिटी सेफ्टी ही मिळेल. सो म्युच्युअल फंड इंडस्ट्री ॲज अ पार्ट ऑफ वेल रेग्युलेटेड इन्व्हेस्टमेंट इन्व्हायरमेंट with the interest of the investor are protected by the regulator. Regulator in the sense rules regulation च्या अंडर तुम्हाला प्रॉपर प्रोटेक्शन काय केलं जाईल दिलं जाईल. So all fund are registered with SEBI and complete transparency is ensured. So definitely जर सेबीच्या अंडरच तुम्ही काय करताय सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो करताय तर तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्ये सिक्युरिटी मध्ये सेफ्टी ही असणार आहे. So all funds are registered with the SEBI under the guideline म्हटलं तरी चालेल. Last point, return to the investor. Dividend payment. A fund may earn income from dividend on stock or interest on bond. The fund they pay the shareholders nearly all the income less expenses. And capital gain distributors, the price of the security in a fund may increase when the funds sell the security that has increased the price and the fund has rise. म्हणजे काय म्हटलं जातं बेसिकली रिटर्न टू द इन्व्हेस्टर. रिटर्न टू द इन्व्हेस्टर कधी तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टरना कसा रिटर्न देणार आहात दॅट मीन्स रिटर्न टू द इन्व्हेस्टर इन द सेन्स रेट ऑफ इंटरेस्ट. जसं बेसिकली शेअर होल्डर्सना आपण किंवा काय देतो डिव्हिडंड देतोय राईट. सो डिव्हिडंड हा सुद्धा तुमचे मार्केटच्या सिक्युरिटीच्या प्राइस वरती काय असणार आहे डिपेंड असणार आहे. त्याचं पुढे जाऊन तुम्हाला मास्टरला डिटेल स्टडी आहे
की तुमच्या शेअर होल्डरची वेल्थ ती कशावरती डिपेंड्स असणार आहे, तर तुमच्या व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटीवरती डिपेंड्स असणार आहे. जसं आपण म्हणतो की कॉलेजची व्हॅल्यू ही कोणावरती डिपेंड आहे, तर स्टुडंट काय आहेत, टीचर काय आहेत, मॅनेजमेंट काय आहेत, किंवा त्यांची पॉप्युलॅरिटी काय आहे, त्याच्यावरती डिपेंड्स असते. सेम ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा एखाद्या शेअर होल्डर्सला डिव्हिडंड देण्याच्या मागे त्या कंपनीची सिक्युरिटीची प्राइस मार्केटमध्ये काय आहे, किती लोक ती किती इन्व्हेस्टर ती सिक्युरिटी परचेस करतायत, याच्यावरती वेल्थ मॅक्झिमायझेशन हे डिफाईन केलं जातं. ओव्हरऑल इथे आपल्याला फक्त सांगायचंय रिटर्न टू द इन्व्हेस्टर काय असेल याच्यावरून डिव्हिडंडचा रेट ठरेल आणि रिटर्न ठरेल, आणि त्याचबरोबर मग कॅपिटल गेन डिस्ट्रीब्युशन हे केलं जाईल. इज इट क्लिअर क्वेश्चन? ओके. लिमिटेशन नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू.